सध्या मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षात इनकमिंग आउट गोईंग सुरू आहे. आता आपल्या या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या आपल्यासोबत ह्या ठिकाणी दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष रवी भावकर साहेब आहेत. आत्ताच ह्या ठिकाणी नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे. त्या संदर्भात आपण त्यांचं मत जाणून घेऊया. भावकर साहेब, काय ह्या पक्ष प्रवेशासंदर्भात आपण काय सांगाल? आमचे मित्र सुनील सावंत हे पहिले आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये काम करत होते. जेव्हा काँग्रेसचे 2 पाठ झाले तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तिथे चांगल्या तऱ्हेने काम करत होते सगळ्या ह्याच्याप्रमाणे. पण त्यांना आता वाटलं की बाबा काँग्रेस पक्ष मलबार हिलमध्ये मुंबईमध्ये चांगल्या तऱ्हेने काम करतो आहे, तर आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये काम करावं अशी त्यांची इच्छा झाली. त्यांनी माझ्याकडे ती प्रगट केली की बाबा असं आहे, मला म्हणजे लोकांची कामं जी जास्तीत जास्त काँग्रेसकडनं होऊ शकेल असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्यांचा मूळ हेतू हा जनसेवेचा आहे. आतापासून मी 85 पासून त्यांना ओळखतो आहे. 85ला सुभाष मयेकर, गुणवंत सेठ या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे मलबार हिलमध्ये आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्यांना कधीही तुम्ही फोन करा, 24 तास तो माणूस लोकांच्या सेवेसाठी अवेलेबल आहे. ऑगस्ट क्रांती मार्ग आणि फॉजेस्टिक वगैरे ह्या भागात तुम्ही सुनील सावंत सांगितलं तर कोणीही तुम्हाला सांगू शकेल. आणि आज राष्ट्रवादीमध्ये मुंबई लेवलला काम करत आहे. त्यांना वाटलं की बाबा रवी भावकर, वर्षाताई, अमीन पटेल यांचं नेतृत्व दक्षिण मुंबईमध्ये चांगल्या तऱ्हेने काम करत आहे. ते सगळं बघून त्यांनी आज प्रवेश केला आहे. त्यांचं आणि त्यांच्या बाकीच्या लोकांचं मी अभिनंदन करतो. आणि पक्षाची काही ना काही जबाबदारी मी त्यांच्याकडे सोपवणार आहे की पक्ष वाढवण्यासाठी ते पूर्ण मेहनत करतील आणि पक्ष त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा हाक देईल त्यांच्या हाकेला आम्ही उभे राहू. सावंत साहेब, आपण म्हणूया की आपण स्वगृही परत आलात, तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार? मी पूर्वी काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं. माझ्या सर्व मित्रमंडळी माझी इथेच होते आणि जुने माझे सहकारी आहेत, तसेच वरिष्ठ नेते आहेत. अमीनजी पटेल आहेत, परत आपले गुणवंत सेठ आहेत, किसन जाधवजी आहेत, रवी भावकरजी आहेत. हे माझ्या ठिकाणी तसं हे नाही, परंतु आता महाराष्ट्रात जर बघितलं तर धर्मनिरपेक्ष म्हणून पक्ष आता फक्त काँग्रेस पक्षात राहिलेला आहे. कारण त्यांना काँग्रेस पक्षात एक असा पक्ष आहे की जिथे कुठल्याही सर्व धर्मसमभाव असा आणि हे आहे, किमान काँग्रेसमध्ये तरी कोणाला असं डावलण्याची प्रतिक्रिया नाही आहे किंवा कोणता असा प्रभाग नाही आहे. तेव्हा मला असं वाटलं की आपण आपल्या विभागात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्या स्वर्गीय राजीव गांधीजी, सोनिया गांधीजी आणि आपले राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मलबार हिलमध्ये रवी भावकरजी आमचे जुने फार कष्टाळू नेते आहेत. मी त्यांना फार पूर्वीपासून बघत आलो आहे इथे, तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करावं अशी माझी इच्छा आली. म्हणून मी त्यांच्याकडे प्रगट केली. मी इथे मुंबईवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात सहसचिव म्हणून आहे. तिथेही मला भरपूर प्रेम मिळालं. परंतु मला असं वाटलं की आता आपण स्वगृही परतावं व आपला रवी भावकरजी आहेत, अमित पटेलजी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दक्षिण मुंबईमध्ये जोमाने काम करावं व आपल्या दक्षिण मुंबईचा विकास करावा, यासाठी मी पक्षप्रवेश केलेला आहे. बघूया भविष्यामध्ये सुनील सावंत यांना काँग्रेस पक्ष कोणती जबाबदारी देणार. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.